इम्तियाज जलीलजी, बांगलादेशमधल्या त्या घटनेनंतर हिंदुत्ववादी संघटना आक्रमकपणे आंदोलन करतात। मात्र या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रातल्या काही शहरांमध्ये हिंसक परिस्थिती निर्माण झालेली आहे। दोन धर्मांमध्ये जातीय तेढ निर्माण होण्याची शक्यता निर्माण होतीये। काय आपली प्रतिक्रिया आहे? आपल्याला काय देणं घेणं आहे की हिंदूंच्या वर काही अत्याचार होत असेल बांगलादेश, त्याची आम्हीही निंदा केलेली आहे। पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की ऐन फ्रायडेच्या नमाजच्या वेळी हिंदू सकल समाजाला परवानगी कोणी दिली? नंदुरबारमध्ये, नाशिकमध्ये, अमरावतीमध्ये अनेक शहरामध्ये हे मोर्चे काढण्यासाठी। याचा अर्थ एकच आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला दंगल घडवायचं आहे। हे औरंगाबादमध्ये हे आपल्याला स्वतःला स्वामी म्हणणारा, महंत म्हणणारा माणसाने ज्या प्रकारे प्रक्षोभक त्यांनी स्टेटमेंट केलेले आहे प्रॉफेट मोहम्मदच्या विरोधात, इस्लाम धर्माच्या विरोधात, म्हणजे हे सगळं आपण बघितलं तर त्याच्यातून एक गोष्ट स्पष्ट येते की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला जातीय तेढ निर्माण करायचं आहे, म्हणून हे सगळं प्रकार सुरू आहे। मी एका फ्रायडेला काहीतरी आंदोलन करायचं असेल तर पोलीस मला परवानगी देत नाही की नाही साहेब, फ्रायडेला आपण करू नये, आपण दुसऱ्या दिवशी करू। मग ह्या लोकांना कोणी दिलेले आहे? ते नाशिकच्या पोलीस कमिशनरांनी दिले असेल तर त्यांना सस्पेंड करायला पाहिजे की कोणत्या आधारावर? म्हणजे पोलिसांची ड्युटी करत आहे की राजनैतिक पक्षांच्या अंमली करत आहे हे पोलीसवाले ज्यांनी परमिशन दिलेली आहे? काही नाशिकमध्ये घडला तर त्याची संपूर्ण जबाबदारी नाशिक पोलीस कमिशनरवर यायला पाहिजे आणि त्यांना सस्पेंड करायला पाहिजे। नंदुरबारमध्ये काही झालं तर त्यांना सस्पेंड करायला पाहिजे। म्हणजे असं वाटतं की पोलिसांनी आपली वर्दी किरायामध्ये सरकारला दिलेली आहे की तुम्ही आम्हाला सांगा काय करायचे आहे। अरे पोलिसी दाखवा ना तुम्ही। आम्ही पण त्याचा निषेध केलेला आहे। आणि बांगलादेशमध्ये असं नाही आहे की फक्त हिंदूंवर अत्याचार होत आहे, अनेक मुस्लिमांनाही मारण्यात आलेले आहे। मुस्लिम समाजावर अत्याचार तिथे सुरू आहे। हिंदू समाजावर अत्याचार होत असेल तर आम्ही निंदा केलेली आहे, आम्ही सरकारला विनंती केलेली आहे। ओवैसी साहेबांनी पार्लमेंटमध्ये बोललेले आहे की त्यांची रक्षा करण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी। तिकडचे जे पंतप्रधान असतील, राष्ट्रपती असतील, त्यांना आपण हे सांगावा की तिथे काहीही व्हायला नको। आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही नाशिकमध्ये काय साध्य करणार आहे बंद पाडून? फक्त तुम्हाला जातीय तेढ निर्माण करायचा आहे, दंगल घडवायचा आहे, तुमचा उद्देश एकच आहे, हे याच्यातून स्पष्ट होतो। जलीलजी, आपण पोलिसांनी काय करायला हवं हे सांगताय, शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न व्हावेत अशी सगळ्यांचीच इच्छा आहे। मात्र जातीय तेढ निर्माण करतंय कोण नेमकं? जाणून बुजून अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण केली जाते असं आपल्याला म्हणायचंय? बघा, सगळ्यांना आहे की महाराष्ट्र आणि देशाचा निकाल काय आलेला आहे आणि त्यांना पुन्हा यायचं असेल तर जोपर्यंत जाती धर्मामध्ये तेढ निर्माण होत नाही ते सत्तेमध्ये पुन्हा बसणार नाही, याच्यातून स्पष्ट होतो। आणि अशा परिस्थितीमध्ये पोलिसांचा वापर करून घ्यायचं, पोलीस मशिनरी याच्यामध्ये सगळं सामील आम्हाला दिसतं। कोणत्या आधारावर सकल हिंदू समाजाचा मोर्चा फ्रायडेच्या नमाजच्या वेळी काढण्याची परवानगी दिली? नंदुरबारमध्ये कोणत्या आधारावर तिकडचे ते पोलिसवाल्यांनी का बांगड्या घातलेले आहे का? त्यांना माहित नाही आहे का की महाराष्ट्रामध्ये काय परिस्थिती आहे करके? त्यांची जबाबदारी नाही आहे। जलीलजी, ही परिस्थिती निर्माण करण्यामागे थेट महायुतीचा हात आहे असं तुम्हाला म्हणायचंय? मला काही बोलण्याचं हे नाही आहे। लोक खूप हुशार झालेले आहे, आपल्यालाही सगळं माहित आहे की याच्या मागे काय काय षडयंत्र सुरू आहे। मी फक्त मुस्लिम समाजाच्या युवकांना हे आवर्जून त्यांना विनंती करतो की आपण या षडयंत्राचा बळी पडू नये, आपण शांतता राखा। जे करायचे आहे आपण नियमाच्या खाली राहून, आपण जे करायचं आहे त्या नियमामध्ये राहून आपण करायचं। हे जे सगळं आहे हे नितेश राणेला कोणी परवानगी दिलेली आहे की अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये जाऊन अशा प्रकारे प्रक्षोभक भाषण करायचं? आमच्या तोंडात नाही आहे का? आम्ही बोलू शकत नाही का? मग याचा अर्थ स्पष्ट होतो ना की देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांनी अशा प्रकारचे पिल्लूंना सोडलेले आहे महाराष्ट्रामध्ये की तुम्ही जा आणि तुम्हाला जे करायचे आहे ते करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहे करते। आणि जेव्हा सरकार अशा प्रकारचे लोकांच्या पाठीशी असतं तर पोलीसही हतबल झालेले असते, आपल्याला बघायला मिळत आहे। कशाला काढायचे यावेळी? कोणी अधिकार दिलं होतं की दुपारच्या वेळी जेव्हा लोक नमाजासाठी जातं तर त्याच वेळी आपण हे मोर्चा काढण्या? आम्हाला काही कळत नाही आहे का? आपल्याला काही कळत नाही आहे का? सगळ्यांना माहित आहे की याचा मागच्या कोण आहे करते। आमच्या शहरामध्ये आपल्याला महंत म्हणणारा
फक्त असं भगवा चोला घालून कोणी महान निश्चित एकूणच परिस्थिती गंभीर आहे आणि शांततापूर्ण वातावरण सगळ्याच समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होत असला तरी सुद्धा प्रत्येकाला शांतता हवी आहे आणि त्यासाठी प्रयत्न व्हायला पाहिजेत। इम्तियाज जलीलजी, खूप खूप धन्यवाद। एनडीटीव्ही मराठीशी आपण चर्चा केली आणि आपली प्रतिक्रिया दिलीत त्याबद्दल।